वॉटर सप्लायचे हेमंत जयवंत भोईर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक देणगी 3500 रुपयाची देणगी खास करून आपल्याला स्पर्धेसाठी आल्यात, तर त्यांच्या मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. जाऊयात मॅच क्रमांक 3 च्या दिशेने. षटक क्रमांक पहिला ताळण्यासाठी गोलंदाज रेडी होत आहेत. घड्याळामध्ये आपण पाहिलं तर ॲक्युरेट सध्या टायमिंग जर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर घड्याळामध्ये 1:19 वाजता आहेत. पहिला चेंडू वेगवान जलद गतीने भन्नाट वेग तिथे आपल्याला पाहायला भेटला. गोलंदाजाकडे तेवढा पेस आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर 4 ओव्हरची मॅच एका एंडने आपल्याला हे सर्व षटक 4 षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. TCP लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण आपल्या YouTube वरती घर बसल्या आपल्या मोबाईलवरती आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतायत. संपूर्ण टेक्निकल टीम खूप चांगलं काम सध्या TCP लाईव्हच्या माध्यमातून करतायत. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा राऊंड विकेट. आताचा बॉल लोअर फुलटच बॉल फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करतायत, तिथे कॅच सोडलाय. अगदी क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर कॅचेस विन द मॅचेस. साधा आणि सोपा झेल होता, तो झेल ड्रॉप केलाय आणि धावा धावफलकावरती आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 1 धाव. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. धावा धावफलकावरती 1. आर्या 11 बोरवली संघ आपण पाहताय ते एक धडाकेबाज संघ म्हणून नेहमीच ओळखला जातो. त्याच्या समोर आहे सिद्धिविनायक चंद्रपाडा. चंद्रपाडा संघाला आपल्या स्वप्नाची पूर्ती करायची असेल तर त्यांना या मॅच मध्ये आपला सर्वोत्तम जो बेस्ट परफॉर्मन्स आहे ना, तो बेस्ट परफॉर्मन्स त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. सध्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा बोलबाला सातत्याने आणि कायम देखील राहिला आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील आपण पुढे येताना पाहू शकतायत. भर ऊन आपण पाहतात, अगदी उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये पंच देखील मैदानाच्या आतमध्ये खूप छान काम करतायत. रेटम ओव्हर द विकेटने स्विच हिट केलाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईन जवळ. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल मात्र निघून गेलाय. पंचांचा सिग्नल. स्विच हिटच्या माध्यमातून खेळला जाणारा हा दर्जेदार अप्रतिम चौकार. बॅटच्या अगदी रडारमध्ये बॉल होता. कनेक्शन चांगलं होतं, प्रॉपरली टायमिंग होतं, टेक्निक होती आणि टॅलेंट, ह्या सर्व काही गोष्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटल्या. आणि स्विच हिट करत असताना इथे मात्र हा चौकार आलाय. बॅटर संजयच्या बॅटमधून धावा धावफलकावरती आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या 5 धावा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. अनेक स्टँड्स उभारले गेलेत. उद्या या मैदानावरती आपण खास करून मास्टर क्रिकेटचा अगदी बोलबाला पाहणार आहोत. मास्टर क्रिकेटचं एक विशेषता आहे, मी थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत त्या देखील पोहोचवणार आहेत. पुढील चेंडू ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा स्विच हिट. बॅटच्या रडार मध्ये आता टेक्निक चांगली वापरला तिथे. हो छोट्या चिमुकल्यानं टिपलाय झेल, त्याच्यासाठी असेल पारितोषिक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. यूज अँड मॅक्सिमम षटकार. व्हॉट अ शॉट. बॅटच्या अगदी रडार मध्ये पुन्हा एकदा मन बनवलं की आम्ही बॉल खेळणार तो स्विच हिट. आणि 500 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतायत. आदरणीय दीपेश भोईर साहेब आणि संकेत भोईर एवन जोडी आहे आणि एवन जोडीच्या माध्यमातून दिलं जाणार हे पारितोषिक आपण पाहतात सध्या 500. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे कारण की त्या चिमुकल्याने टिपला गेलेला हा झेल. आताचा बॉल सन्मान देतात. प्रत्येक चेंडूवरती तुमच्या षटकार चौकार येणार नाहीत मित्रांनो. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला गणित हे तुमची वेगवेगळी असायला मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात त्या मात्र 12 धावा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाल्यात त्या आतापर्यंत या षटका दरम्यान 5. आदरणीय सन्माननीय आम्ही नूतन कुमार भोईर साहेबांना विनंती करू. नूतन कुमार भोईर साहेब माननीय उपसरपंच आपण पाहतात या गावातील उपसरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण देऊया ते 500. टाळ्यांचा आवाज अगदी या चिमुकल्यासाठी होऊ द्या. त्याने खूप छान झेल टिपल्यात. अगदी आपल्या जागेवरती तो उभा होता आणि त्याच्या माध्यमातून टिपला जाणारा हा झेल कदापि येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन एक उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेटपटू आपल्याला पाहायला भेटेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत परशुराम पाटील सर. 2 हात हवेमध्ये करतायत. तर पंचांचा इशारा तो मात्र अवांतर चेंडूचा आणि अवांतर चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. चेंडूचा खेळ संपला गेलाय. 5 धावा धावफलकावरती 13 धावा. लास्ट डिलिव्हरी शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. स्ट्रायकिंगवरती बॅटर आहेत अनिकेत. लेफ्ट हँड बॅट्समॅन आहेत मात्र मागच्याच कालावधीमध्ये खूप छान बॅटिंग राहिली.
आताचा बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. अगदी बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धडाकेबाज स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या मात्र 19 धावा आपण धावफलकावरती पाहत आहेत. संजय या खेळाडूने बनवल्यात आतापर्यंत 3 बॉल मध्ये 11 आणि अनिकेत या खेळाडूने बनवल्यात त्या मात्र 7 धावा. या षटकाची झालंय समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 19 धावा आपल्याला पाहायला भेटतात. मित्रांनो, मी सुरुवातीलाच एक उल्लेख केला की मास्टर क्रिकेट सर्वाधिक महत्वाचं का असं, तर मास्टर क्रिकेट अगदी म्हटलं ना तर शेवटच्या टप्प्याचं अंतिम श्रेणी आपलं क्रिकेट असतं. आणि मास्टर क्रिकेटचा सध्या बोलबाला आहे ना तो संपूर्ण आग्रिकुली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा ठाणे, पालघर, मुंबई या विभागामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. मित्रांनो, मास्टर क्रिकेटची खासियत काय आहे तर अगदी कुठल्याही स्पर्धेमध्ये म्हणजे ठाण्याला स्पर्धा असू द्यात, भांडुपला स्पर्धा असू द्यात, कासार बडवलीला स्पर्धा असू द्यात, या आपल्या संपूर्ण वसईपट्ट्यामध्ये असू द्यात, वेळेवरती पोहोचणं हे मास्टर क्रिकेटमधून तुम्ही शिकायला हवं. सध्याच्या क्रिकेटपटूंना आमचं एकच आव्हान असेल की आयोजन कमिटी विचार करत असतात, म्हणजे आयोजक एवढे कमी असतात ना सध्या मित्रांनो, स्पर्धा भरवणं तेवढी खायची कामं नाहीत आणि आयोजक प्रयत्न करतात की चांगल्या षटकांचे सामने भरवायला हवे, जास्तीत जास्त षटक तुमच्यासाठी कसे खेळता यावे हा प्रयत्न आयोजक करतायत. मात्र आपण वेळेवरती पोहोचत नाहीत ना, ही कुठेतरी मनामध्ये अगदी खंत आहे. आणि खंत प्रत्येकाच्या अगदी मनामध्ये वाटतात, काय की आयोजन कमिटीला वाटतात की आपण एक मोठी स्पर्धा आयोजन केले तर मोठी स्पर्धा खेळताना आपल्या स्पर्धेमध्ये एक चांगले सामने कसे व्हावेत ही संपूर्ण आयोजन कमिटीची टीम प्रयत्न करत असतात. मात्र कधी कधी असं होत आहेत ना की समोरचा संघ हा वेळेवरती पोहोचत नाहीत. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, मास्टर क्रिकेटमध्ये पैशाला वाढलू नाहीत. म्हणजे जे आपण नॉर्मली क्रिकेटमध्ये विचार केला तर पैशाला लोक वाढलू देतात. मास्टर क्रिकेट असं क्रिकेट आहे ना की जिथे कमीत कमी पैशाला वाढलू देतच नाहीत. त्यामुळे मित्रांनो ते क्रिकेट खूप महत्वाचं आहे. म्हणून सातत्याने मी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतच राहीन. धावा धाव फलकावरती बनवल्या गेल्यात 19. गोलंदाज येतात. गोलंदाजी मार्क्सवरती मिस्टर मितेश या गोलंदाजाला आपण पाहतात. पहिला चेंडू मितेशचा स्विच हिट केलाय. बॉल मात्र तिथे स्टॉप केला जाईल का, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करत होते मात्र डायरेक्ट हिट होत नाहीत. एक धाव आपल्याला पाहायला भेटली. एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा. मितेश या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. गोलंदाजी करताना टीसी पेलावीची संपूर्ण टीम. एका बाजूला अजय भारद्वाज, विकास गोंड, त्यानंतर कॅमेरामॅन आकाश असतील, एडिटर असतील आमचे मुनीश, खूप चांगलं काम करतात. आणि टीसी पेलावीची आपण पाहतात करते धरते आदरणीय महेंद्र दादा भगत खूप छान काम करतायत. धाबा धाव फलकावरती 20 धाबा. टिवरी गाव म्हटलं तर अगदी क्रिकेटचं माहेरघर देखील पाहिलं जातात, कारण की अनेक मोठ्या स्पर्धा याच गावामध्ये याच परिसरामध्ये आपण पाहू शकतायत. त्याचमधील एक मोठी स्पर्धा सध्या आपण पाहतायत उपसरपंच चषक 2022. खोलवट टप्प्याचा बॉल. इथे मी सातत्याने आपण एक विश्लेषण करतोय ना की एक प्रामुख्याने गोलंदाज म्हणून तुमच्याकडे काय असायला हवं तर वैविध्यता आणि विविधता. म्हणजे तुमच्याकडे 6 चेंडू असायला हवेत ना ज्याच्यामध्ये वेगवेगळं व्हॅरिएशन असायला हवा. एखादा चेंडू गती परिवर्तन, एखादा चेंडू वाईड यॉर्कर, एखादा चेंडू यॉर्कर, एखादा फुलर लेन, एखादा शॉर्ट डिलिव्हरी, हे तुमच्याकडे सर्व काही व्यवस्थितरित्या असायला हवं. एक प्रामुख्याने गोलंदाज म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 20 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. आताचा बॉल बॅटच्या रडार मध्ये टक्कन आवाज आलाय. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि केजच्या बॅट मधून निघणारा आणखीन एक दर्जेदार अप्रतिम क्लासिकल षटकार. व्हॉट अ शॉट. ज्यावेळी चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला ना त्याच वेळी म्हटलं की हा बॉल षटकाराच्या बाहेर जाईल आणि तो षटकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. 6 धावा येत आहेत. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती 26 धावा. 26 ऑन दी बोर्ड आपण पाहतायत. क्रिकेट आहे मित्रांनो, तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच आपण एक गोष्ट पाहिल्यात, क्रिकेटमध्ये संघर्ष आणि आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतोय. क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील तेच आहे. प्रत्येक व्यक्तीला क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा ब्रोकलमध्ये खोलवट टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र तिथे खोदून काढतायत. एक धाव आपल्याला पाहायला भेटली. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 27 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला गेला. 27 धावा आपण धाव फलकावरती पाहू शकतायत. माननीय आपण पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित उपसरपंच चषक 2022 आपण पाहतात दैदिप्यमान आणि शानदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले. कुठलीही कमतरता जाणवू दिली नाहीत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. मात्र वेळेवरती संघ पोहोचत नाही तीच एक खंत होती.
आताचा बॉल पुण्यात कॉपी बुक स्टाईलने बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हरला, खेळाडू तिथे नाहीत, चेंडू मात्र निघून गेला एक्स्ट्रा कव्हरला, मात्र क्लासिकल चौकार म्हणता येईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. या 4 धाब्याने षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहेत ते मात्र 2. आणि एक शेवटचा बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 31 धावा. 31. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. आजच्या दिवसामध्ये 8 संघांना आपण खेळताना पाहतायत. जय हनुमान टिवरी, आई गावदेवी एकसर, नरसिंह नवघर, कोपरी ठाणे, आर्या 11 बोरिवली, सिद्धिविनायक चंद्रपाडा, साईश खारबाव आणि गॅविन उत्तन हा संघ आपल्याला पाहायला भेटेल. कालच्या दिवसामध्ये आपण मॅकमिलन कोविन या संघाला खेळताना पाहिलं होतं. आताचा बॉल स्विच हिट, प्रॉपरली टायमिंग, बॉलला फेकून दिले, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विच हिटच्या माध्यमातून खेळला जाणारा आणखीन एक दर्जेदार अप्रतिम क्लासिकल षटकार. व्हाट अ शॉट. षटक संपलं 2. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होते. पाणी घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हा. चला षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपले गेलेत. आपण पाहिलं तर जवळजवळ 2 षटक आणि 2 षटकांदरम्यान काय सुरुवात झालाय. 37 धावा आपण आर्या 11 खास करून पाहू शकतात. बोरिवली या संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला भेटतात. नवीन गोलंदाज येतात जिग्नेश. जिग्नेश या खेळाडूला आता जबाबदारी स्वीकारावी लागेल या मैदानाच्या आतमध्ये. 2 षटक संपल्या. 2 षटकानंतर धावसंख्या 37 धावा. ॲक्युरेट टायमिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजयच्या बॅटमधून पाहायला भेटलं. आता फेस करेल अनिकेत जो लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. पहिला बॉल अनिकेत साडी. पहिला बॉल आपण पाहिला तर अगदी पंचांचा बिमारचा इशारा येतोय, कारण की कमरेच्या भरपूर वरती चेंडू इम्पॅक्ट पाहायला भेटला आणि परशुराम पाटील सर आमच्यापर्यंत तीच माहिती पोहोचवत आहेत. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला भेटेल. हाईट फॅक्टर ठरू शकला असता आणि पंचांच्या माध्यमातून अगदी योग्य रीतीने योग्य ते डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवले गेले आहेत. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात त्या मात्र 39 धावा. येणारा बॉल असेल फ्री हिट आणि फ्री हिट वरती अगदी तुम्ही फ्री हिट खेळू शकता. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये पाहूयात आता गोलंदाज कुठल्या माइंडसेटने गोलंदाजी करतोय आणि बॅट्समॅन या फ्री हिटच्या बॉलचा कुठल्या प्रकारे समाचार घेतोय हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. षटकातील पुढील चेंडू ओढ विकेटने. फ्रीडचा बॉल, फ्रीडच्या बॉलला समोरच्या दिशेने फिरकावला चेंडू, सरळ मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी झेल तर अगदी दर्जेदार टिपला होता, मात्र फ्रीडचा बॉल असल्या कारणामुळे ते झेल होणार नाहीत. आणि एक धावेत असताना आपण धावा पाहिल्या तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 40 धावा. 40 रन ऑन दी बोर्ड आपण मैदानाच्या मध्ये पाहताय. 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. सध्या आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले, 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र केला गेला आणि चेंडूला डिलिव्हर करत असताना तिथे मात्र खूप छान झेल टिपला होता, मात्र फ्रीडचा बॉल होता. पुढील बॉल फुलटच बॉल आहे. तिथे आपण पाहिलं तर कनेक्शन व्यवस्थित झालेलं नाही. क्षेत्ररक्षकाने साधा सोपा झेल पुन्हा एकदा ड्रॉप केलाय. आज माइंडसेट आहे ना चंद्रपाडाचा, तो माइंडसेट कुठेतरी चांगला नाही. म्हणजे ज्या झेल आहेत ना तुमच्या साध्या आणि सोप्या, त्या झेल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये टिपत नाहीत आणि अशा झेल तुम्ही जर इथे सोडाल ना तर इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पराभवाच्या छायामध्ये अगदी जावं लागेल. क्रिकेटमध्ये तुमचा माइंडसेट मित्रांनो खूप महत्त्वाचा असतो. तुमचा माइंडसेट सेट नसेल ना तर कुठलीही गोष्ट तुम्हाला इथे शक्य होणार नाहीत. धावा धावफलकावरती आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 41. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. आजच्याच दिवसामध्ये आपण फायनलचा सामना अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. सेमीफायनल फायनलची मॅच
पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल होता, फ्लर लेन हाताळण्याचा प्रयत्न, बॅटर तिथे बीट झाल्यात. एक धाव आपल्याला या चेंडूवरती पाहायला भेटली. एक धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 42 धावा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत फेकून झाला, त्या षटकातील आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 42 धावा. अजूनही उर्वरित विचार केला तर येणारे बॉल शिल्लक असतील ते मात्र 3 चेंडू पाहूयात कुठल्या प्रकारे हाताळतायत. रेटम ओव्हर द विकेटने गोलंदाज. शॉर्ट डिलिव्हरी होती, वेगाने होता, गती भन्नाट वेग पाहायला भेटला. गती होती आणि गती देत असताना इथे मात्र बॅट्समॅन बीट झाल्यात. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला भेटली. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 2.4 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या मात्र 42 धावा. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पंच सध्या मैदानाच्या आतमध्ये काम करतात. परशुराम पाटील सर आणि एका बाजूला रुपेश मेस्त्री सर. अगदी रखरखत्या उन्हामध्ये पंचांच्या माध्यमातून काम करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आताचा बॉल समोरच्या दिशेने भिरकावला, स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धडाकेबाज स्ट्रोक आलाय अनिकेतच्या बॅटमधून. अनिकेत नावाचा क्वालिटी दर्जाचा स्टँडर्ड फटका आपल्याला पाहायला भेटला आणि बॉल मात्र सरळ सीमारेषा पार जात असताना पण धावा पाहिल्या तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 48 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये या षटकातील 2.5 आणि धावा धावफलकावरती 48 धावा. संपूर्ण आयोजन कमिटीची टीम भूपेंद्रजी भोईर, प्रकाश पाटील, रवी ठक्कर, रोशन भोईर, पिंट्या, दिवाकर पाटील, सचिन टेलर असतील संपूर्ण आमचे आयोजक आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत. आताचा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटला. कधी नियंत्रण तिथे मात्र कुठेतरी बॅट्समॅनचं पाहायला भेटलं नाही. त्याचा फायदा घेतला इथे गोलंदाजाने. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात त्या मात्र 48 धावा. बिनबाद एक चांगली सुरुवात म्हणता येईल बॅटिंग करताना आर्या 11 बोरिवली या संघाची. शेवटचे अंतिम 6 बॉल आता राहिलेत मैदानाच्या आतमध्ये आणि या 6 चेंडूमध्ये मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपण पुन्हा एकदा थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं काम करतात आमची एवन जोडी. दीपेश भोईर आणि संकेत भोईर एवन जोडी आहे आणि पहिल्यांदाच मी साहेबांचं नाव कोसमाय खार्डीच्या त्या मैदानावरती साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफीज दिली होती. एवन जोडीच्या माध्यमातून दीपेश भोईर साहेब आणि संकेत भोईर साहेबांच्या माध्यमातून कोसमाई खार्डी गावावरती देखील तेवढंच प्रेम आपल्याला खास करून पाहायला भेटलं. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 3 ओव्हर नंतर 48 धावा. शेवटचे 6 चेंडू असणार आहेत. या 6 चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपण थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. अंतिम शेवटचं षटक. धावा धावफलकावरती 48 धावा. पहिला बॉल बॅकबोर्डला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडंसं दूर करण्याचा प्रयत्न तिथे करतायत. एक धाव तर पूर्ण पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा करत असताना रुपेश मैत्री सरांचे 2 हात हवेमध्ये अगदी समांतर होत आहेत आणि दर्शवतात अवांतर बॉलचा इशारा. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर व्हाईट+1 एकूण 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या विचार केली तर आर्या 11 बोरिवली संघाच्या 50 धावा ह्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 50 धावा आपण धावफलकावरती पाहू शकतायत. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित उपसरपंच चषक 2022. शॉर्ट बॉल, बॅटची ज्योती छेडछाडी करण्याचा प्रयत्न, तिथे धावचीची संधी असू शकते. बॅटरला मैदानाच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता. पहिला गडी इथे बाद झालाय, धावचीच्या स्वरूपाने मैदानाच्या बाहेर जातोय. धावफलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 50 धावा आणि 50 धाब्यांवरती हा पहिला खेळाडू बॅक टू दी पेव्हिलियन मध्ये परतला गेला मिस्टर अनिकेत. अनिकेतच्या इनिंगला समाप्ती लागतात. अनिकेत सध्या तंबूच्या आसनाला परत आहेत. चला नवीन बॅटर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. अनिकेत या खेळाडूने बनवल्यात 12 बॉल मध्ये 22 धावा. स्ट्राईक रेटचा विचार केला तर 183.33 चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला भेटला आणि सिक्सेस जर आपण पाहिलं तर 3 6 त्याच्या माध्यमातून आपल्याला खास करून पाहायला भेटले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात मिस्टर मयूर. एक बोरिवली संघाचा म्हटलं तर हुकुम एक्का, बोरिवली संघाचा म्हटलं तर
एक धडाडीचा फलंदाज म्हणून त्याला आपण नेहमीच पाहतात. आज मात्र मयूरची बॅट बोलतायत का दुसऱ्या बाजूने विचार केला तर सध्या बॅटर खूप चांगलं काम करतायत. गोलंदाजी मार्क्सवरती रेडी होत आहेत राईट राऊंड विकेटने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न सातत्याने तो फटका पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत. मात्र पंचांच्या दोन ताब्यामध्ये पंच पुन्हा एकदा इशारा करतात अवांतर बॉलचा आणि अवांतर चेंडूने धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर वाईटने मात्र पुढे जाऊन पोहोचतायत. या संघाची धावसंख्या आपण पाहिली 51 धावा. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटला. सातत्याने संजयच्या बॅटमधून स्विच हिट फटके खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. कारण की सरळ बॅटने जर तुमच्या बॅटमधून फटके येत असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा आडवा बॅटीने पुन्हा एकदा स्विच हिट करण्याची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे का हा प्रश्न सध्या मैदानाच्या आतमध्ये विचारला जातोय. चेंडू फेकून झाला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर जवळजवळ या षटकातील 2 आणि धावफलकावरती आहेत त्या 51 धावा. पुढील बॉल ब्रॉकल मधून चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतात डिफेन्स पॉइंट मधून वेगाने चेंडू वरती येतो. तेला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सिंगलला ज्या वेळी तुम्ही डबल मध्ये कन्वर्ट कराल ना त्यावेळी धाबा मात्र वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. अक्षय सोनी या खेळाडूला आपण सध्या पाहू शकतात. वेलकम, आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 धावा येतात आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 53 धाबा. 3.3 चेंडू नंतर 53. सरळ बॅटने खेळला चेंडूला क्लासिकल फटका आहे. बॉलला मात्र पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून येणारा दर्जेदार अप्रतिम षटकार. मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक बॉलवरती तुम्ही स्विच हिट करण्याचा प्रयत्न कराल मात्र मैदानाच्या आतमध्ये जर तुमच्या बॅटमधून सरळ बॅटने फटका येत असेल तर स्विच हिट करण्याची गरज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये का आहे. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा एकदा बॅट्समॅनने दाखवून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखील मी धडाडीचा षटकार खेळू शकतो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने पाठवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा धावफलकावरती 59 धाबा. पुढील बॉल पुन्हा एकदा चेंडूला मात्र भिरकावलाय प्रॉपरली टायमिंग तिथे आपल्याला पाहायला भेटलं. क्षेत्ररक्षकाने सोडलाय पुन्हा एकदा झेल. चंद्रपाडा टीम सातत्याने चुकी करतात मैदानाच्या आतमध्ये. भरपूर झेल त्यांच्या माध्यमातून सोडल्या गेल्यात आणि आपण नेहमीच म्हणतात ना क्रिकेटमध्ये तुम्ही जेवढे झेल सोडाल ना तेवढे बॅट्समॅन तेवढे बॅटरसाठी त्या मात्र फायदा होत असताना पाहायला भेटतोय. धावा धावफलकावरती 60 धाबा. षटकातील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. लास्ट डिलिव्हरी. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पंचांचा इशारा रुपेश मेस्त्री सर आमच्यापर्यंत वळतायत. 2 हात हवेमध्ये करतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. व्हाईट बॉलने धावा जर आपण पाहिला तर धावफलकावरती 61 धावा. गती परिवर्तन स्लोवर वन पुन्हा एकदा पाहायला भेटलं. विकेट किपर आता बीट झाला. धावचीची संधी तिथे असू शकतात आणि खेळाडू धावचीच्या स्वरूपाने बाद झाले आहेत. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत त्या मात्र 61 धावा. प्रथमतः बॅटिंग करताना आर्या 11 बोरवली संघाने एक चांगली धावसंख्या उभारल्या आहेत. आता सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला बनवायच्या आहेत त्या मात्र 4 ओव्हर यानी की 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 62 धावांचे लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. नरसिंह नवघर संघाचे कॅप्टन आणि कोपरी ठाणे संघाच्या कॅप्टन आणि नरसिंह नवघर संघाच्या कॅप्टनना मी विनंती करू आपण लवकरात लवकर या. यानंतर होणारा मॅच नरसिंह नवघर आणि कोपरी ठाणे या 2 बलाढ्य संघादरम्यान आपण एक बलाढ्य लढत मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर साईश खारबाव आणि गॅविन उत्तन ह्या 2 संघादरम्यान आपण एक झुंज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बलाढ्य संघ आणि त्या बलाढ्य संघादरम्यान आपण ती नेक्स्ट मॅच थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. साईश खारबाव आणि गॅविन उत्तन याच्यामध्ये आपल्याला शेवटची मॅच पाहायला भेटेल. यानंतर होणारा मॅच आहे नरसिंह नवघर आणि कोपरी ठाणे. दोन्ही संघाच्या कॅप्टनना मी पुन्हा एकदा विनंती करू आपण लवकरात लवकर इथे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या टॉस का बॉलच्या दिशेने या.
चला क्षेत्ररक्षण लगेचच मैदानाच्या आतमध्ये आर्या 11 नरसिंह नवघर संघाचे कॅप्टन पोहोचलेत. कोपरी ठाणे कोपरी ठाणे संघाच्या कॅप्टनांची पुन्हा एकदा विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉससाठी या. नरसिंह नवघर संघाचे कॅप्टन सध्या पोहोचलेत त्यामुळे आपण नाणेफेकीचा कॉल तिथे करून घेऊयात. चला कोपरी ठाणे संघाचे कॅप्टन सध्या दाखल होत आहेत. आपण तिथे नाणेफेकीचा कॉल करून घेऊयात. नाणेफेकीचा कॉल खास करून बनवला गेला. आपण जो नाणेफेकीचा कॉल पाहतायत अनेक त्याच्यावरती सध्या आपण लॉबो पाहू शकतात. अनेक टॉस का बॉलच्या दिशेने आपण हर्ष ट्रान्सपोर्ट, सचिन टेलर्स, अप्पा वॉटर सप्लायर्स, LIC मोहन पाटील, यश एंटरप्राइजेस, श्री सद्गुरू वॉटर सप्लायर्स, महालक्ष्मी एंटरप्राइजेस हे सर्व काही आपण चित्र सध्या त्या टॉस का बॉस वरती पाहू शकतायत. नाणेफेकीचा कॉल आपण तिथे करूयात. आदरणीय सन्माननीय सोनू राव यांच्या शुभ आपण करूयात नाणेफेकीचा कॉल. तिथे दोन संघादरम्यान टॉस होतोय. नरसिंह नवघर आणि कोपरी ठाणे टॉस केला जातोय. कॉइन्स फेल केला जातोय आणि सध्या टॉस तिथे जिंकलाय नरसिंह नवघर संघाने. पाचगण येथील आपण पाहतात राव पॅलेसचे खास करून ते मालक आहेत आणि सध्या आपल्या व्यासपीठावरती आपण त्यांच्या शुभ असे टॉस केलाय. नरसिंह नवघर संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यानंतर होणारी मॅच ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. तर जाऊयात चालू असलेल्या मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहतायत पाठलाग करायचा आहे 62 धाब्यांचा आणि या 62 धाब्यांचं लक्ष पाहूयात मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारे कंप्लीट करतायत, किती रोखून धरतात मैदानाच्या आतमध्ये हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये खूप सुंदर बॅटिंग केली आर्या 11 बोरिवली संघाने आणि आता प्रत्युत्तर द्यायचं आहे ते सिद्धिविनायक चंद्रपाडाला. त्यामुळे सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ पाहूयात मैदानाच्या आतमध्ये. तर धावा इथे बनवतायत की इथे रोखतायत बोरिवलीचे संघ हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. TCP लाईव्हच्या वतीने आपण थेट प्रक्षेपण सध्या YouTube वरती पाहू शकतायत. अजय भारद्वाज, विकास गोंड, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आकेश असतील, मोनिश असतील, संपूर्ण टीम खूप छान काम करतायत आणि महेंद्र भगत साहेबांचं नेहमीच आपण नाव घेऊ ज्याप्रमाणे द सिनेमॅटिक पिक्चर्स यांच्या माध्यमातून आपण थेट स्पर्धा YouTube वरती जाऊन आपल्या मोबाईलवरती, आपल्या स्क्रीनवरती, आपल्या TV वरती जाऊन आपण या स्पर्धेचं प्रक्षेपण सध्या पाहू शकतायत. सध्या आपल्या स्क्रीनवरती बहुजन विकास आघाडी आदरणीय लोकनेते आमदार चोवीस चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 62 धाव्यांची गरज. पंचांचा सिग्नल लेट्स प्ले. पंच मैदानाच्या आतमध्ये रेडी होत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा परशुराम पाटील सर आणि त्यांच्या सोबतीने आहेत रुपेश मेस्त्री सर. पहिला बॉल, पहिला चेंडू, गती परिवर्तन केलं, बॅट्समॅन तिथे बीट झालं, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली तिथे. अगदी चेंडू पाहिल्यानंतर बीट झाले खेळाडूंच्या, अगदी शरीरावरती हा जाऊन चेंडू मात्र स्पर्श झालाय. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव स्वरूपाने आपल्याला पाहायला भेटते. धाबा धावफलकावरती बनवायच्या आहेत त्या मात्र 62 धाबा. जयनुमान टिव्हीच्या माध्यमातून आपण पाहतात सुरेख अशी स्पर्धा आयोजित केली गेली. उपसरपंच चषक 2022 अंतिम दिवस आणि उद्या मास्टर क्रिकेट. शॉर्ट बॉलला केलाय पूल पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल यूज अँड मॅक्सिमम शॉट कर. व्हॉट अ शॉट.
अगदी बॅटच्या रडारमध्ये बॉल होता, हाफ ट्रॅकर बॉल होता आणि हाफ ट्रॅकर बॉलला पुल केला. पुल पॉवरफुल ठरत असताना आपण धावा पाहिल्या तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 6 धावा. मी आधीच म्हटलं की सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला मॅच जिंकायची असेल ना तर त्यांना कमीत कमी इथून मात्र प्रहार हे मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. कारण की सुरुवातीच्या कालावधीमध्ये जी बॅटिंग करून दाखवली ना आर्या 11 बोरिवलीने, ती बॅटिंग आता सिद्धिविनायक चंद्रपाडाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या मोठी नाही आणि कुठलीही धावसंख्या छोटी देखील नाही. तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न केल्यानंतर सर्व काही शक्य होईल. खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची एज अगदी पंचाने तिथे मात्र दर्शवलं रुपेश मेस्त्री सरांनी आणि त्यानंतर परशुराम पाटील सरांचा इशारा आपण पाहिला तर अगदी फलंदाज बाद झालायत. विकेटचं पतन, पहिला धक्का लागलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होत असताना आपण पाहिलं तेजस बॅक टू द पेव्हलियन मध्ये परततोय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळामध्ये दाखल होईल. पाहू शकतात आपण वेगवान चेंडू हाताळला, फुलरलेन साताळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज घेतली. विकेट किपरचं अपील पाहायला भेटलं. पंचाने अगदी सहमतरित्या डिसिजन स्वीकारलं आणि त्यानंतर मात्र फिंगर इज गॉन करत असताना खेळाडूला मात्र बाद म्हणून घोषित केलं गेलं. खेळाडू बाद झाल्यात. 6 धावा त्याने बनवल्यात. 3 बॉल त्याने फेस केले आणि 3 बॉल फेस करत असताना 6 धाब्यांचं योगदान देऊन सध्या मैदानाच्या बाहेर आल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात मिस्टर मितेश. एका बाजूला स्वप्नील आहेत आणि दुसऱ्या बाजूला मितेश. ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. नेक्स्ट मॅच नरसिंह नवघर आणि कोपरी ठाणे. प्रथमतः टॉस जिंकला गेला. नरसिंह नवघर संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंग करतील मैदानाच्या आतमध्ये कोपरी ठाणे. हा संघ थोड्याच वेळामध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटेल आणि अंतिम सामना असेल साईश खारबाव आणि त्यानंतर गॅविन उत्तम असा आपण एक रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये सर्वजण पुन्हा एकदा पाहणार आहोत. जवळ मॅचच्या दिशेने 3 बॉलचा खेळ संपलाय. 6 धाबा आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. 15.50 ची सरासरी ही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेंटेन करावी लागेल प्रत्येक षटकामध्ये आणि प्रत्येक षटकामध्ये 15.50 धावा जर येतात ना तर तुम्ही धावसंख्येचा योग्य रीतीने योग्य तो पाठलाग हा मैदानाच्या आतमध्ये करताना पुन्हा एकदा पाहायला भेटेल. गोलंदाज रेडी होत आहेत मिस्टर प्रकाश. प्रकाशचा पुढील बॉल मितेशसाठी. हाफ ट्रॅकर बॉल होता. पंचांचा मात्र इशारा येतोय. व्हाईट बॉलचा अतिरिक्त स्वरूपाने चेंडूची फेक केली जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करतायत परशुराम पाटील सर आणि व्हाईट बॉलने आपण धावा पाहिल्या तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 7 धावा. हा चेंडू अगदी प्रॉपरली टायमिंग केलं असतं तर डीपेश पॉइंटच्या डोक्यावरून आपल्याला कदापि चौकार षटकारामध्ये तब्दील केलं असतं. मात्र तिथे कनेक्शन थोडंसं आपल्याला पाहायला भेटलं नाही आणि त्याचा फायदा घेत असताना पंचांनी हा व्हाईट बॉलचा करार केला गेला. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 7 धावा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत फेकून झाले ते मात्र 3. यापूर्वीच आपण एक पांजुगावचा गोड आवाज ऐकला दिनेश किनी सरांचा. आताचा बॉल चेंडूला मात्र पुन्हा ढकलून देण्याचा प्रयत्न. स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. आउटफील्ड फास्ट आहे. तिथे बॉल थांबवणं मुश्किल. बॉल मात्र निघून गेलाय. सरळ चेंडू सीमा पार. पंचांचा सिग्नल. चेंडू सीमा पार येतोय. दर्जेदार चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 11 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीत. इथे तुम्हाला यश मिळवायचे असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कष्ट हे करून दाखवावे लागतील आणि प्रामाणिकपणे सध्या मैदानाच्या आतमध्ये कष्ट करतायत दोन्ही बॅटर. धावा धावफलकावरती 11 धावा डबल फिगर मध्ये. पुढील बॉल. आताचा बॉल सोडून दिलाय. शॉर्ट बॉल होता मात्र तिथे सरळ चेंडू यष्टांच्या वरून निघून जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला भेटली. बॅट्समॅन चुकी करतायत. हाफ ट्रॅकर बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉलला पुल केला असता तर कदापि पॉवरफुल ठरू शकला असता. धावा धावफलकावरती 11 धावा. पुढील बॉल. स्विच हिट केलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. त्यांना बीट करत बॉल मात्र दणदण करत सरळ सीमा पार. पंचांचा सिग्नल. आणखीन एक दमदार चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. धावा धावफलकावरती बनवले गेल्या त्या मात्र पहिल्या षटकामध्ये 15 धावा. सरासरी मेंटेन करायची होती 15.50 ची आणि 15.50 ची सरासरी मेंटेन करत असताना धावा धावफलकावरती बनवल्यात. पहिल्याच ओव्हर मध्ये आल्यात त्या 15 धावा. चला घाई करा. मैदानाच्या आतमध्ये एवढा वेळ जाणार नाहीत. क्षेत्ररक्षकांना मी विनंती करू आपण एवढा वेळ घेणार नाही आहात कारण की प्रत्येक षटकासाठी एका इनिंगसाठी आम्ही तुमच्यापर्यंत फक्त वेळ दिलाय तो 20 मिनिटांचा
आणि अगदी 15 ते 20 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्ही तुमचे षटक 4 कंप्लीट करणं हे मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. सध्या एका एंडने आपण हे सर्व सामने पाहू शकतायत. संघ उशिरा दाखल झाला कारणामुळे हा निर्णय घ्यावा लागला कमिटीला, निर्णय घ्यावा लागला संपूर्ण आयोजन कमिटीला आणि त्यानंतर हे डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलंय. मात्र षटक जेवढी 4 षटक आहेत त्या 4 षटकामध्ये एकही षटक आतापर्यंत कपात केलं गेलं नाहीत. बेनिफिट हा तुमच्यासाठी भेटायला हवा, हा आयोजन कमिटीचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत. आणि संघाची उपस्थिती कदापि जर लवकर झाली असती तर आपण प्रयत्न केला असता 4-4 षटकांचे सामने हे प्रत्येक सामने आपल्याला पाहायला भेटले असते. मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये आयोजन कमिटीला पुन्हा एकदा येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये 18 आणि 18 बॉल मध्ये 47 धावा. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. चला घाई करा, एवढा वेळ जाणार नाहीत प्लीज. आर्या 11 बोरिवली संघाला आमची सातत्याने पुन्हा एकदा विनंती असेल, आपण एवढा वेळ घेणार नाही आहात. 18 चेंडू 47 धावा. पहिला चेंडू वेगवान होता, तेज सरार होता, तिथे बॅटर बीट झालायत. चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी मैदानाच्या मध्ये करतायत. जास्तीत जास्त चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप फेकतायत. त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट इथे मात्र प्राप्त होतोय तो संजय नावाच्या खेळाडूला. संजयने आतापर्यंत पहिला चेंडू फेकलाय. पुढील बॉल पुन्हा एकदा 30 लेन ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र ठेवलाय. बॅट्समॅन बीट झाला. स्वप्नील एका बाजूने मितीची बॅटर मैदानाच्या आतमध्ये बोलतात. स्वप्नीलला काय करणं गरजेचं आहे तर स्वप्नीलला स्ट्राईक रोटेट करणं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. पुढील बॉल आणखीन एक दमदार चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटले. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकले गेले आहेत. एकही धाव 3 चेंडूवरती आलेली नाहीत. त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये आता बोरिवली संघाला होईल यात काही शंका नाहीत. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात त्या मात्र संघाच्या 15 धावा. सेफ एंडने आता चेंडूला मात्र ड्राईव्ह केला हलक्या हाताने. एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का खेळाडू, मात्र एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. मितेश स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवलाय, ज्याच्या बॅटमधून धावा तर आता सध्या तरी येत आहेत. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 16 धावा. 1.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. येणारे बॉल आहेत 14 चेंडू मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 46 धावांची गरज. स्लॅश करण्याचा प्रयत्न, दबाव म्हणजे मागच्या 3 ते 4 चेंडूवरती जो दबाव जाणवला ना खेळाडूवरती तो दबाव पुन्हा आता मितेशवरती जाणवू लागलाय. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 16 धावा. बॅटिंग करताना बनवतायत इथे पाठलाग करतायत 62चा सिद्धिविनायक चंद्रपाडा हा संघ. स्विच हिट बॉलला मात्र पाठवून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर. स्वर्गीय रामचंद्र माणिक पाटील स्टँडच्या दिशेने बॉल मात्र फेकून दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दोन षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 22 धावा. आमची ड्रिंकची जी बाईक आहे ती आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ देत. खेळाडूंसाठी आपण पाण्याची सुविधा करा आणि लगेचच आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा. 11ची सरासरी तिथे मात्र मेंटेन केली गेलेत. दोन षटक संपले गेल्यात. 22 धावा आपल्याला पाहायला भेटतात. आधीच आपल्यापर्यंत वेळ कमी आहे आणि आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. नितीन येतात गोलंदाजी मार्क्स वरती. जबाबदारी आज खांद्यावरती दिली गेली आहे आर्या 11 बोरिवली संघाच्या माध्यमातून आणि जबाबदारीचं भान ठेवून त्याला गोलंदाजी करावी लागेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 11च्या सरासरीने 22. सरासरी मेंटेन करायची होती 15.50 ची. त्या सरासरीच्या कुठेतरी दूर राहतोय. जवळजवळ 8 ते 10 धावा दूर राहिलाय. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. नितीनचा पहिला बॉल फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग लेग मध्ये. खेळाडू कुठलाही नाहीत. चेंडू सरळ मात्र निघून जातोय सीमा पार. पहिल्याच बॉल वरती येतोय बॅट्समॅन स्वप्नीलच्या बॅट मधून हा दर्जेदार अप्रतिम चौकार. शफल झाले. अगदी 5व्या-6व्या स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. खाली झोन होता. खाली झोन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीत. ह्याचा फायदा घेतला आणि लॉंग लेग मध्ये बॉल मात्र जात असताना आपण चौकार पाहिलाय. धावा धावफलकावरती 4 ने पुढे जाऊन पोहोचलाय त्या मात्र 26 धावा. येणारे बॉल आहेत आता मैदानाच्या आतमध्ये 11 आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 36 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अवघड नाही आणि कुठलीही गोष्ट सोपी देखील नाहीत. प्रयत्न जर तुम्ही केले तर सर्व काही होऊ शकतात. पुढील बॉल स्विच हिट केलाय. बॉल चाललाय गॅप मध्ये. 2 क्षेत्ररक्षकांना बीट केलाय.
आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणं तिथे मात्र मुश्किल, बॉल मात्र निघून गेलाय. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आणि दुसरा चौकार आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 30 धावा. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये चेंज होत आहेत. येणारे बॉल आहेत ते मात्र 10 आणि 10 बॉल मध्ये 32 धावांची गरज. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला लढावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुमचा सर्वोत्तम खेळ हा तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याची गरज आहे. जे आयोजन केलं गेलं श्री हनुमान मंडळ टीव्हीच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2022 दैदीप्यमान आणि शानदार आयोजन आज आपण सर्वजण मैदानाच्या आतमध्ये अनुभवत आहेत. येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या मात्र धावा अजूनही 32 धावा. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. गोलंदाज रेडी होतात. गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर नितीनच्या पहिल्याच 2 बॉलवरती प्रत्युत्तर दिलाय. गती परिवर्तन केलं, स्लोवर वन केलं, एक धाव आपल्याला पाहायला भेटत. क्षेत्ररक्षक आपण पाहता चेंडूवरती येतपर्यंत तिथे 2 धाब्यांचा कॉल दिला गेलाय आणि योग्य रीतीने 2 धाबा तिथे कंप्लीट देखील केल्या गेल्या आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 32 धाबा धावफलकावरती लगावले जात आहेत. येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावा. 9 चेंडू 30 धावांची गरज, यानी की तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बिगिट करण्याची सध्या तरी गरज आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये आलाय, बॉलला पाठवून दिलाय स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. चेंडू मात्र निघून जातोय सीमा पार. येतोय आणखीन एक दर्जेदार A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 38 धावा. 38 रन आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 24 धावा. जोगीच्या अगदी तोंडामध्ये घास आला होता तो त्याने तिथे सोडलाय. झेल अगदी हातामध्ये होता जोगीच्या आणि त्याने तो झेल ड्रॉप केलाय. 500 रुपये त्याच्या अगदी हातामधून निसटले गेलेत. 1000 होती जोगीसाठी. आताचा बॉल पुन्हा त्या ड्राईव्ह केल्या चेंडूला मात्र सन्मान देतात. तिथे आपल्याला पाहायला भेटलं अच्छे गेंदों का सन्मान और बुरे गेंदों का अपमान. हे क्रिकेटचं रहस्य आपण सातत्याने पाहत असतात. तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलं. 7 बॉल आहेत. 7 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावा. या चेंडूवरती येणारा एखादा मोठा फटका आहे ना तो मॅचला कलाटणी देऊ शकतो. पुन्हा एकदा पाहूया शेवटच्या बॉलवरती एखादा प्रत्युत्तर भेटेल का की इथून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज फेकतायत. 7 बॉल मध्ये 23 धावा. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. रफ अँड टफ हे क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहतायत. 7 बॉल मध्ये 23 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतायत बॅट्समॅन. एक सातत्याने गोष्ट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली ना तर स्विच हिट करण्याची गरज होती का अशा स्टेजला, हा एक महत्त्वाचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. सध्या खेळाडू धावचूच्या स्वरूपाने बाद झाल्यात. पंच लेगबायचा इशारा करतात. परशुराम पाटील सर लेगबायच्या स्वरूपाने आले. इथे 1 धाव. येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये 6 आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 22 धावांची गरज. यानी की 3 ते 4 बिग हिट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सामना फिनिश अप करताना पाहायला भेटेल. पाहूयात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ती जबाबदारी स्वीकारतील का. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 22 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात मिस्टर जुगल पाटील. या खेळाडूचा एक रेकॉर्ड आपण पाहिला होता. हितेंद्र पाती या खेळाडूच्या विरुद्ध 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकण्याचा कारनामा या खेळाडूच्या नावावरती आहेत. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आपण विचार केल्यानंतर क्षमता तेवढी ॲबिलिटी या खेळाडूमध्ये आहे. तो मैदानाच्या आतमध्ये आज दाखवण्याचं काम करेल आणि अशा एका गोलंदाजाच्या विरुद्ध त्याने आपली फटकेबाजी केली होती जो या परिसरातील जुचंद्र परिसरातील एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून आपण नेहमीच त्याचं नाव घेत होतो असं हितेंद्र पाती. आणि त्याच खेळाडूच्या विरुद्ध त्याने 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणि शेवटच्या बॉलवरती अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला पुश केलं आणि खेळाडूचा सन्मान पुन्हा त्या ठेवताना आपण पाहिलं होतं. आता 6 बॉलमध्ये त्याला 22 बनवायचे आहेत आणि 6 बॉलमध्ये 22 बनवताना तो सध्या नॉन स्ट्रायकरवरती उभा आहे. स्ट्रायकरवरती बॅट्समॅन आहेत त्यांना प्रयत्न करायला हवा. या पहिल्या 3 चेंडूवरती कदापि 1 ते 2 मोठे फटके येत आहेत ना तर मॅच ऑन होऊ शकतात. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 22 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला जुगल पाटील. स्ट्रायकरवरती बॅटर आहेत स्वप्नील आता कामगिरी करून दाखवावी लागेल. असं एखादा असा करामत आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण त्यांना अनुभवायचं असेल ना तर ही मॅच जिंकून देणं त्यांना खूप गरजेचं आहे. बोरिवली संघ विचार करतो इथून पहिले 3 चेंडू चांगले.
पहिला चेंडू लेगस्टमच्या बाहेर इम्पॅक्ट होतोय, पंच आमच्यापर्यंत वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतात, 2 हात अवांतर समांतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून रुपेश मेस्त्री सर करतायत आणि व्हाईट बॉलच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहिल्या तर येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये 6 आणि 6 बॉलमध्ये 21 धावा अजूनही होऊ शकतात. स्वतःमध्ये मी पण असायला हवा, मी हे करू शकतोय, माझ्यामध्ये क्षमता ॲबिलिटी आहे. पुण्याच्या चेंडूला मात्र पाठवून दिला, एक्स्ट्रा कव्हरला कॉपीबुक स्टाईलने बॉलला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती दूरवरून येत आहेत, बॉलला स्टॉप तिथे केलं गेलंय, 2 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. प्रयत्न तिसऱ्या धावेचा होणार नाहीत, 2च धावा येतात आणि या 2 धावाने येणारे बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आहेत ते 5 आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 5 चेंडू 19 धावा. स्ट्रायकिंगवरती बॅटर आहेत स्वप्नील, स्वप्नीलला करामत करून दाखवावी लागेल, दुसऱ्या बाजूने करामत करून दाखवावी लागेल गोलंदाज अनुजला. अनुजचा बॉल आहे, चेंडूला लॉफ केला, चेंडू चाललाय लॉंग ऑफला, एकच धाव तिथे आपल्याला पाहायला भेटेल. आता स्ट्राईक जुगल आपल्याकडे राखून ठेवेल, कारण की त्याला स्ट्राईक राखून ठेवणं सध्याच्या स्थितीला महत्वाचं आहे. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 18 धावा. आणखीन एक महत्वाचं डिसिजन मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय, कंपल्सरी चेसिंग नाही, त्यामुळे सुरुवातीला तुमचे विकेट्स पाहिले जातील, विकेट्स नंतर तुम्हाला विकेट सेम असेल तर पुन्हा टॉसच्या दिशेने आपण तो सामना देणार आहोत, त्यामुळे तुमची माहिती तुमच्या लक्षात असू द्यात. जुगलसाठी बॉल होता, वेगवान होता, कडेकडे स्ट्रोक देण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्ट्रोक देण्याचा प्रयत्न तिथे केला, खूप चांगली गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये अनुजच्या माध्यमातून पाहतात. अनुजने विचार केला की इथून मला 1 ते 2 चेंडू चांगले हाताळायचे आहेत आणि या मॅच मध्ये माझी पकड निर्माण करायची आहे. तोच प्रयत्न सातत्याने त्याच्या माध्यमातून होतोय, लेंथ वरती गोलंदाजी करतोय, भन्नाट वेग तर त्याच्याकडे सुरुवातीपासूनच आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. येणारे बॉल आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाला 18 धावा. सेम स्कोर जर टोटल आपण पाहिली तर अगदी समांतर बाजूने सामना जर झुकला तर सुरुवातीला विकेट्स वरती आपण सामने पाहणार आहोत, त्यानंतर विकेट जर सेम असतील तर टॉसच्या दिशेने सामना आपण देणार आहोत. यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न, कडेकडे स्ट्रोक देण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, जुगलची जेल होऊ शकतायत, जुगलची कॅच इथे घेतलाय गोलंदाज अनुजने, विकेटचं पतन होत आहेत. येणारे बॉल आहेत आता 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 18 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात, भावेश पुणेकर नावाचा खेळाडू आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जिथे आपण पाहिलं स्विच हिट करण्याची गरज नव्हती, तिथे स्विच हिट केले गेले आणि तिथे कुठेतरी फटके फसताना आपल्याला पाहायला भेटले. जास्तीत जास्त चेंडू निर्धाव आले ना, तिथून हा मॅच टर्न ऑफ होताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला भेटला. अंतिम शेवटचे 2 बॉलमध्ये 18 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश पुणेकर आलात, स्ट्रायकिंगवरती बॅटर आहेत स्वप्नील, राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत गोलंदाज अनुज. अनुजचा पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने, भन्नाट वेग होता, बॉलला फेकून दिला, आउट ऑफ द पार्क, यूज अँड मॅक्सिमम षटकार, व्हॉट अ शॉट, अगदी अंतिम श्रेणी या बॉलला मात्र पाठवून दिलाय. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 12 धावा. अनेक क्रिकेटच्या रसिकामध्ये आता आपण अनेक स्पर्धाशा पाहिल्यात ना, जिथे 1 बॉलमध्ये 9 धावा झाल्यात, 1 बॉलमध्ये 10 झाल्यात, 1 बॉलमध्ये 11 देखील होताना आपण आता क्रिकेटमध्ये पाहिल्यात. त्यामुळे मित्रांनो, क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल टाकला जात नाहीत ना, तोपर्यंत आपण सांगू शकत नाहीत कुठला संघ विजय होईल. एखादा इथे अनिर्णित, एखादा इथे चुकीचा चेंडू जर गोलंदाजाने हाताळला ना, तरी मॅच आपल्या बाजूने पुन्हा येऊ शकतात. शेवटचा बॉल असेल, 1 बॉलमध्ये 12 धावांची गरज. प्रयत्न तर अनुज करेल एखादा चांगला चेंडू हाताळण्याचा. लास्ट डिलिव्हरी, आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये आपल्याला पाहायला भेटला, चेंडू मात्र सरळ सीमारेषे तिथे जवळ आपल्याला खास करून पाहायला भेटला आणि या मॅचला जिंकलं गेलंय ते खास करून आपण पाहू शकतायत. आर्या 11 बोरवली संघाने या मॅचला जिंकलायत, त्यामुळे आपण त्यांचं करूयात अभिनंदन. सिद्धिविनायक चंद्रपाडा आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी आपण खूप सारा शुभेच्छा देऊयात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण थोड्याच वेळामध्ये घोषित करूयात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत.